नमस्कार मंडळी. मंडळी, आपण सुरू केलेली ही राशी व नक्षत्र यांच्या संपूर्ण व सखोल माहितीच्या मालिकेमधील हा 6वा भाग आहे. म्हणजेच आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या 6व्या कन्या राशीची. काय बरं आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य, स्वभाव, कार्यक्षेत्र, आरोग्य तसेच या राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांची सुद्धा सखोल माहिती आपण आजच्या या भागात करून घेणार आहोत. आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. तर चला माहिती घेऊया कन्या राशीची. कन्या राशी ही राशी चक्रातली 6वी समराशी म्हणजे स्त्री तत्वाची राशी, वैश्यवर्ण तत्व पृथ्वी आणि द्विस्वभावी राशी. या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध आणि बोध चिन्ह आहे नौका नयन करणारी कुमारिका, जिच्या एका हातात धान्याचं कणीस आणि दुसऱ्या हातात पेटता दिवा आहे म्हणजे अग्नी आहे. ही कन्या स्वतःमध्येच दंग आहे. या राशीची माणसं म्हणजे व्यक्ती ही अशीच स्वतःमध्ये मशगूल असतात. ही कुमारिका कन्या राशीच्या व्यक्तींचं बहारदार व्यक्तिमत्व दाखवते, कारण कन्येच्या व्यक्ती वयाने वाढल्या तरी लहानच दिसतात. याचे कारण या राशीचा स्वामी ग्रह बुध हा सुद्धा कुमार ग्रहच आहे. कुमारिकेच्या हातात पेटता दिवा आहे हे ज्ञानाचं प्रतीक आहे. या व्यक्ती बुद्धिमान असतात. यांना ज्ञानार्जनाची आवड खूप सुंदर असते, कारण राशी स्वामी ग्रह बुध हा सुद्धा बौद्धिक विषयाचा ग्रह आहे. तर दुसऱ्या हातात समृद्धीचं प्रतीक असलेलं धान्याचं कणीस आहे. या व्यक्ती धनवान असतात, समृद्ध असतात. जर नीट लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याला कळतं की कुमारिकेच्या दोन्ही हातात दोन दोन वस्तू आहेत. नौकेतून पाण्यात प्रवास करत असताना देखील तिच्याकडे नौका वल्हवण्यासाठी सुकाणू मात्र नाही. याचाच अर्थ तिला एक निश्चित दिशा नाही आणि इथेच कन्येच्या लोकांचं द्विस्वभावत्व दिसून येतं. इथे जाऊ की तिथे जाऊ, हे करू की ते करू, अशा संभ्रमात मात्र या व्यक्ती कायम असतात. त्यामुळे बुद्धीने हुशार स्वभावाच्या असल्या तरी आयुष्यात ठाम निर्णय नाही, उद्दिष्ट ठरलेले नाही, तात्कालिक फायद्याला भुलून आपलं नुकसान करून घेतानाच जास्त दिसतात. दूरदृष्टीचा अभाव व स्वकेंद्रित विचारसरणी यामुळे या व्यक्ती बुद्धिमत्ता असूनही उच्च पदाच्या चढाओढीमध्ये यशस्वी होतील याची खात्री नसते. उत्कृष्ट बुद्धिमत्ता, अचाट स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा, वाकचातुर्य, व्यवहारी वृत्ती हे गुण कन्येच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतातच, जर त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुधग्रह सुद्धा शुभ स्थितीमध्ये आणि शुभ योगामध्ये असेल तर. परंतु बुधग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास मात्र काही प्रमाणात संशयी वृत्ती, चिडचिड, समोरच्यावर कधी कधी स्वतःवर सुद्धा अविश्वास ठेवणं, खोटं बोलणं इत्यादी दुर्गुण दिसतात. यांची प्रकृती थोडी नाजूक असते, विशेष करून पोटाचे आजार, पचनसंस्था, अतिचिकित्सक वृत्ती, त्यामुळे निद्रानाश या राशीच्या लोकांच्या बाबतीत असू शकतो. अर्थकारण, शेअर मार्केट, इम्पोर्ट एक्सपोर्ट्स, बँकिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, कुरिअर सर्व्हिसेस, पब्लिकेशन्स, पत्रकारिता, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स, ब्लॉग रायटिंग्स, अकाउंटिंग इत्यादी व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये ही मंडळी खूप सुंदर यशस्वी कारकीर्द तयार करतात. विष्णू उपासना ही यांना विशेष फलदायी ठरते आणि म्हणूनच रोज महाविष्णूंचा कोणताही मंत्र आपण पठण करू शकता, जसं की ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र 21 वेळा एक माळ अवश्य पठण करावा, उत्तम राहतं. तसेच बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू स्वरूपाचं दर्शन घेणं म्हणजे राम, कृष्ण, विठ्ठल, बालाजी अशा देवतांना तुळस अर्पण करणं, मंदिरात जाऊन दर्शन घेणं आणि या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचा पाठ करणं अतिउत्तम. आता आपण जाणून घेऊया ते म्हणजे या राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांची आणि त्यांच्या स्वभाव गुणवैशिष्ट्यांची माहिती. त्यामुळे कन्या राशी अजून जास्त समजायला मदत मिळेल. उत्तर फाल्गुनी नक्षत्राचे शेवटचे 3 चरण, हस्त नक्षत्राचे सर्व 4 चरण, तर चित्रा नक्षत्राचे पहिले 2 चरण या राशीमध्ये येतात. मग पहिल्यांदा आपण माहिती करून घेऊया उत्तरा फाल्गुनी नक्षत्राबद्दल. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे सूर्य. तर या नक्षत्रावर बुध ग्रहाचा म्हणजे कन्या राशीच्या बुध ग्रहाचाही अंमल असतो आणि या नक्षत्राची देवता 12 आदित्यापैकी आर्यमान ही देवता असल्यामुळे या राशींना शिवाची उपासना विशेष लाभदायक ठरते. यांची विल पॉवर, शारीरिक ऊर्जा अतिशय उत्तम असते. रवी आणि बुधाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे ही मंडळी फार हुशार, बुद्धिमान, चाणाक्ष आणि तेजस्वी असतात. यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी फार सुंदर असते आणि मैदानी खेळाबद्दल तसेच
शरीरचिकित्सेबद्दल म्हणजेच मेडिकल क्षेत्राबद्दल विशेष लगाव असतो, आवड असते आणि म्हणून यशस्वी कारकीर्द असते. या नक्षत्रामध्ये प्रेमभाव, आत्मीयता, दयाभाव, मित्रता खूप चांगली आढळते. मात्र कोणाच्याही प्रभावाखाली येऊन काम करायला, निर्णय घ्यायला मात्र यांना अजिबात आवडत नाही. स्वयंनिर्णय, स्वतंत्र प्रवृत्ती आणि वृत्ती. बुध आणि रवी ग्रह कुंडलीमध्ये एकत्र असता बुध आदित्य योग तयार होतो, जो अत्यंत शुभ मानला जातो. या नक्षत्रामध्ये हा योग निसर्गतः झालेलाच असतो. त्यामुळे ही मंडळी व्यवहार कुशल, चाणाक्ष, बुद्धिमान, शासकीय निर्णय घेण्यात अत्यंत कुशाग्र बुद्धीचे मानले जातात. नेतृत्व विकासाबरोबर नियोजन कौशल्य सुद्धा या मंडळींमध्ये परिपूर्ण भरलेले असते. या नक्षत्रामधील जातक दानशूर, परोपकारी असून यांचा मित्र परिवार सुद्धा फार मोठा विस्तारलेला असतो आणि तो चांगल्या प्रतीचा असतो. मित्रांच्या अडचणीमध्ये ही मंडळी पहिल्यांदा धावून जातात. यांना परंपरागत वाटेवरून जायला बिलकुल आवडत नाही. ही मंडळी म्हणूनच नेहमी आपला नवीन मार्ग निर्माण करतात, शोधतात, तयार करतात आणि त्यावरून चालतात आणि इतरांसाठी सुद्धा एक आदर्श निर्माण करून दाखवतात. थोडक्यात काय तर समाजाकरता आदर्श निर्माण करणारी या नक्षत्रातली मंडळी असतात. अत्यंत स्वतंत्र प्रवृत्तीचा स्वभाव वृत्ती असते. खूप जास्त नम्र स्वभावाच्या या व्यक्ती असतात, परंतु कामामध्ये तितक्याच आक्रमक आणि ॲग्रेसिव्हपणा यांच्यामध्ये असतो. त्यामुळे मोठ्या जिद्दीने हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला नेण्याची पराकाष्ठा यांच्यामध्ये दिसते. खरं बोलणं, खरं राहणं, शिस्तप्रिय आणि सामाजिक कार्याची आवड या मंडळींमध्ये उत्तम असते. समाजातील अनिष्ट आणि वाईट प्रवृत्तीची ही मंडळी नुसता निषेध करून भागत नाहीत, तर त्या बदल्यात प्रयत्न सुद्धा त्या सामाजिक व्यवस्था बदलण्यासाठी करतात. आदरातिथ्य, उदारता, मित्रता, सभ्यता, सदैव मदतीसाठी तयार हे गुणधर्म या नक्षत्रात दिसतात. विज्ञानाचा शोध, अध्यापक, लेखक, गणिततज्ञ, राजनीतितज्ञ, समाजसेवा, राजकारण, शासकीय सेवेतले वरिष्ठ पद ही या नक्षत्राची कार्यक्षेत्र आहे आणि म्हणूनच MPSC, UPSC सारख्या सरकारी क्षेत्रामधील स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी फायद्याच्या राहतात. मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा ही मंडळी अव्वल असतात. तसेच कॉमर्स, अकाउंटिंग, मार्केटिंग, बँकिंग ही बुध ग्रहाची कार्यक्षेत्र सुद्धा या मंडळींसाठी उपयुक्त ठरतात, यशस्वी करायला मदत करतात. पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट्स, मॅरेज म्हणजेच लग्न कार्यामध्ये असणारे सोहळ्यांचं मॅनेजमेंट, विवाह जुळवणं, मॅट्रिमोनियल चालवणं ही सुद्धा यांना क्षेत्र फार चांगली भावतात. तसेच धर्मशास्त्राची आवड असल्यामुळे एखाद्या धार्मिक आस्थापनेवर सुद्धा महत्त्वाच्या पदावर ही मंडळी कार्यरत असतात. धार्मिक क्षेत्र जसे की कीर्तनकार, समाज प्रबोधनकार म्हणून सुद्धा यांना उत्तम यश मिळतं. यांच्या आरोग्याचा विचार करता अंगातील उष्णता, पित्ताचे आजार, ब्लड प्रेशर, डोळ्यांचे आजार या मंडळींनी फार सांभाळावेत. दुसरं येतं ते म्हणजे कन्या राशीत येणारं दुसरं नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र. या हस्त नक्षत्राचे सुद्धा 4ही चरण कन्या राशीमध्ये येतात. हे देवगणी नक्षत्र आहे आणि याचा स्वामी ग्रह आहे चंद्र. तर कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध. त्यामुळे चंद्र आणि बुध या दोघांचाही या नक्षत्रावर प्रभाव असतो आणि या नक्षत्राची देवता आहे 12 आदित्यामधील सावित्री किंवा सूर्य सुद्धा म्हणू शकता आणि याचं चिन्ह आहे हाताचा पंजा आणि म्हणूनच या चिन्हाप्रमाणे आपल्या हाताच्या साहाय्याने जी जी कामं केली जातात, मग ती कष्टाची असो, हस्तकौशल्याची असो, त्यामध्ये या व्यक्ती नेहमी यशस्वी आणि सरस ठरतात. याच हाताचा दुसरा प्रकार म्हणजे हाताची बंद मुठ्ठी, म्हणजेच काय तर गुप्तता, दृढनिश्चय आणि राग सुद्धा. अगदी हेच गुणधर्म या व्यक्तींमध्ये आढळतात. यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे बऱ्याचदा समजत नाही. फार रहस्यमयी स्वभाव असतो, पण त्याचबरोबर आपल्या एखाद्या कार्याच्या प्रती मात्र फार दृढनिश्चयी असतात. हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला नेतातच. या नक्षत्राचं नामाक्षर आहे पू, शा, णा आणि ठा. या नक्षत्राचं गुणवैशिष्ट्य म्हणजे नवनिर्मिती करणं, तसेच नवनिर्मिती करणाऱ्याला प्रोत्साहित करणं सुद्धा. अगदी असाच नवनिर्मितीचा आणि दुसऱ्याला प्रोत्साहन देण्याचा गुणधर्म या नक्षत्रांमध्येही आढळतो, म्हणजे लोकांमध्ये. त्याचबरोबर सावित्री ही देवता हसतमुख असून कला, क्रीडा, मनोरंजन यामध्ये विशेष आवड असणारी असते. त्यामुळे हे सर्व गुणधर्म या व्यक्तिमत्वामध्ये आढळतात. चंद्राचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे स्वभाव शांत, प्रेमळ, समोरच्याला जीव लावणारा असतो. बुद्धीमध्ये क्रिएटिव्हिटी खूप चांगली असते आणि दिसण्यात आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात. तर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे यांचं बोलणं सुद्धा खूप आकर्षक, लाघवी
आणि माणसं जोडणारं असतं, प्रेमळ असतं. आणि म्हणूनच व्यापारात या मंडळींनी जर लक्ष घातलं तर उत्तम यश या व्यक्ती मिळवू शकतात. तसं पाहता यांच्या स्वभावामध्ये व्यापारी वृत्ती सुद्धा उत्तम असते, अगदी ठासून भरलेली असते असं म्हणायला हरकत नाही. कारण बुधाचं व्यक्तिमत्व, त्यामुळे ज्या ठिकाणी फायदा असतो त्या ठिकाणी यांचे बरोबर लक्ष असते. कोणतेही निर्णय बऱ्यापैकी विचार करून घेतात. जमिनीवर राहायला यांना आवडतं. उगाच हवेतल्या गप्पा ही मंडळी मारत नाही. शिस्तप्रिय, न्यायप्रिय असतात. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगात धीराने आणि संयमाने तोंड सुद्धा देतात. दुसऱ्यांना सुद्धा संकटात खूप चांगला आधार देतात. माणसं जोडायला यांना मनापासून आवडतं. नेहमीच हसतमुख आणि उत्साही असल्यामुळे त्यांना हे सर्व अगदी सहज जमून सुद्धा येतं. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने व्यापार मार्गातून धन मिळवणं यांना चांगलं जमतं. त्यामुळे यांना आयुष्यात पैशाची कमतरता तशी बरीच कमी वेळा आणि कमी राहते. आणि तशी वेळ आली तरी स्वतःच्या व्यवहार कुशल बुद्धी कौशल्याने ते याही संकटावर सहज मात मिळवू शकतात. आयुष्यामध्ये हसत खेळत राहायला यांना जास्त आवडतं. पण त्याचबरोबर संकटात दुसऱ्याला मदत करणं, मदत देणं हे त्यापेक्षा जास्त आवडतं. बुधाच्या अंमलाखाली हे नक्षत्र येत असल्यामुळे समोरच्याला योग्य सल्ला द्यायला सुद्धा यांना सहज जमतं. आणि हो, या सल्ल्याचा दुसऱ्यांना फायदा सुद्धा मिळताना दिसतो. ही मंडळी कोणत्याही कामामध्ये मागे नसतात. कुठल्याही प्रकारचं काम अगदी उत्कृष्टपणे ही मंडळी करतात. अगदी स्वयंपाक सुद्धा. आणि या स्वयंपाकाबरोबर व्यापार, कम्युनिकेशन, विविध भाषांचा अभ्यास, इतर कोणत्याही कला, क्रीडा, मनोरंजन, क्रिएटिव्हिटी अशा क्षेत्रामध्ये सुद्धा बिलकुल मागे नसतात. त्यांच्या दृढनिश्चय आणि स्वयंशिस्त स्वभावामुळे हर एक क्षेत्रामध्ये ही मंडळी यशस्वी होतात. या मंडळींसाठीची ही कार्यक्षेत्र अभ्यासता ज्यामध्ये हाताचा वापर आहे, म्हणजे हस्तकला, पेंटिंग, चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला कुसर, त्याचबरोबर फोटोग्राफी, ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंग, स्वयंपाक म्हणजे कुक, हॉटेल व्यवसाय, तसेच ज्यामध्ये यंत्राचा वापर आहे असं काम, व लेखक, कवी, पब्लिशर, प्रिंटर, छपाईची कामं, कागदाचे व्यापार, पॅकेजिंग किंवा पॅकिंग, नाट्य आणि सिने कलाकार, त्याचबरोबर प्राण्यांना प्रशिक्षित करणं, सर्कशीमधील काम, जादूगार म्हणजे हातचलाकी, तसेच ज्योतिष विषयामध्ये सुद्धा ही मंडळी खूप सुंदर अभ्यास करून यशस्वी होताना दिसतात. बुधाचा अंमल असल्यामुळे अकाउंटिंग, शेअर मार्केट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, टॅक्स कन्सल्टंट, अगदी बुधाचा ताकद पत्रिकेत चांगली असेल तर चार्टर्ड अकाउंटिंग, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट ही क्षेत्र सुद्धा यांना उत्तम यश देणारे ठरतात. यांच्या आरोग्याचा विचार करता थोडं मानसिक आजार, डिप्रेशन, कफाचे त्रास, मासिक पाळीचे आजार यांना मात्र प्रचंड प्रमाणात सांभाळावे लागतात. आता आपण माहिती घेऊया ते म्हणजे या राशीमध्ये येणाऱ्या चित्रा नक्षत्राची. या चित्रा नक्षत्रातले पहिले 2 चरण कन्या राशीमध्ये येतात आणि उरलेले 2 चरण पुढच्या तुळ राशीमध्ये येतात. या नक्षत्रावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. तसेच या नक्षत्राची देवता त्वष्टा, ज्याला आपण विश्वकर्मा म्हणून सुद्धा ओळखतो, जी देवता वेद काळापासून आर्किटेक्ट म्हणून ओळखली जाते. देवतांची जी विविध प्रकारची हत्यारं आहेत त्यांची रचना या त्वष्टा या देवतेने केलेली आहे. तसेच वास्तूची निर्माण रचना, आरेखन सुद्धा या देवतेच्या अंमलाखाली येतात. निसर्गातील जी काही सृजनात्मक कला, क्रिएटिव्हिटी आहे त्यांचा वापर आणि उपयोग या देवतेच्या अंमलाखाली येत असतो. तसेच भ्रम, जादू, हातचलाकी ही सुद्धा त्वष्टा या देवतेच्या अंमलाखाली येते. आणि म्हणूनच हे सर्व गुणधर्म या चित्रा नक्षत्राच्या जातकाच्या अंगी सुद्धा अगदी पुरेपूर असतात. या नक्षत्राचे चिन्ह म्हणजे मौल्यवान रत्न मोती, एक अलौकिक सौंदर्य या मोती रत्नामध्ये जसं सामावलेलं असतं, अगदी त्याचप्रमाणे या नक्षत्रामधील जातकाच्या अंगी सुद्धा हे गुणधर्म असतात. म्हणजेच एखाद्या क्रिएटिव्ह कार्यात, सृजनात्मक कार्यात एवढे मग्न होऊन, एकाग्र होऊन सर्व काही विसरून कामाला लागतात व त्यातून एक सुंदर गोष्टीची निर्मिती ही मंडळी करू शकतात. आणि त्यामुळेच निसर्गतः या मंडळींच्या अंगात कलात्मक आणि क्रिएटिव्हिटीची गुणधर्म अधिक प्रमाणामध्ये आढळतात. मात्र हे राक्षसगणी नक्षत्र आहे आणि या नक्षत्रातली नामाक्षरं आहेत ती म्हणजे पे, पो, रा, री. ही मंडळी तोलून मापून बोलणारी असतात. तर व्यापार उद्योग करणाऱ्या मानसिकतेची सुद्धा असतात. त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा यांना व्यवसाय करण्यामध्ये अधिक रस असतो. बोलण्यात सुद्धा ही मंडळी फार प्रभावी असतात. शिवाय नातेसंबंधामध्ये योग्य ताळमेळ राखणं यामध्ये नेहमी यशस्वी ठरतात.
व्यवहार सुद्धा ही मंडळी फार विचारपूर्वक करू शकतात, करतातच. थोडक्यात व्यावसायिक आणि आर्थिक व्यावहारिकपणा यांच्यामध्ये खूप चांगला असतो. ही मंडळी भावनिक नसून उत्तम प्रॅक्टिकल व्यावहारिक स्वभावाची असतात. नफा नुकसान यांचा योग्य विचार ताळमेळ ही मंडळी सदैव राखण्यामध्ये यशस्वी असतात. त्यामुळे जीवनातील यशाचे हे नेहमीच भागीदार असतात. कोणत्याही निराशाला नकारात्मक विचारांना ही मंडळी बळी पडताना दिसत नाहीत आणि आहारी सुद्धा जात नाहीत. मंगळ ग्रहाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे राग सुद्धा झटकन येतो, पण तो तितका जास्त काळ काही टिकत नाही, जातोही लगेच. त्यामुळे नेहमी खुश आणि आनंदी राहायला यांना आवडतं. या मंडळींना नेहमीच आपल्या जन्मस्थानापासून लांब गेल्यामुळे जास्त लाभ होतो आणि भाग्योदय सुद्धा होतो. कोणतेही काम निष्ठेने पूर्ण करणं, दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे पार पाडणं, आजचं काम उद्यावर न टाकता आजचं काम आजच पूर्ण करण्याकडे यांचा नेहमी कल असतो. म्हणजे बऱ्यापैकी उत्साही आग्रही असतात. मंगळ ग्रहाचा अंमल असल्यामुळे ऊर्जावान असतात. त्यामुळे यांच्या कामाचा उरक हा जास्त असतो आणि म्हणूनच ही मंडळी नेहमी इतरांपेक्षा कोणत्याही कामात पुढे ॲग्रेसिव्हली आणि ॲग्रेशनली असतात. धन कमावणं आणि ते व्यवस्थित साठवणं, योग्य ठिकाणी गुंतवणं यामध्ये या व्यक्ती पारंपरात फार हुशार असतात. काळाची पावलं ओळखून गुंतवणूक करण्याचा आधुनिक मार्ग ही मंडळी जाणून असतात आणि त्यांचा योग्य उपयोग सुद्धा करतात. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक सल्लागार, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, LIC एजंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ही कार्यक्षेत्र तर त्यांना जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात भावणारी असतात. स्वतःमधील स्वभावामधील कोणतीही कमतरता घालवून स्वतःला यशस्वी करण्यामध्ये, स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यामध्ये, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यामध्ये या मंडळींना विशेष चांगला जास्त रस असतो. यांच्यामध्ये सृजनात्मक कार्याची आवड असल्यामुळे या मंडळींसाठी वास्तुकला, भवन, गार्डन निर्मिती, आर्किटेक्चर, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग तसेच मशिनरी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, पॉवर इंडस्ट्री अशा क्षेत्रात सुद्धा यांचा जम उत्तम बसवायला मदत मिळते. रत्न, आभूषण यांची निर्मिती किंवा विक्री करणं, ग्राफिक डिझायनिंग, नाटक, सिनेमा यामधील कला दिग्दर्शक, कलाकार, मॉडेलिंग अशा काही कला आणि निर्मिती जी कोणी आत्तापर्यंत विचारसुद्धा केलेली नसेल अशा क्षेत्रात यांचा विशेष रस असतो आणि कामगिरी सुद्धा असते. मंगळ हा जमिनीचा कारक ग्रह असल्यामुळे जमिनीच्या कोणत्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये सुद्धा यांना लाभ असतो. मंडळी या नक्षत्राचे अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नेहमी यांना 2 घरे निर्माण होताना मिळताना दिसतात. कारण यांचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि म्हणूनच मंडळी या नक्षत्रामधील लोकांना जेव्हा प्रॉपर्टीबद्दल किंवा घर घेण्यामध्ये अडचण येते तेव्हा यांनी एकच मंत्र म्हणावा, रोज म्हणावा, ओम विश्वकर्मण्ये नमः. आपलं काम पूर्ण होईपर्यंत अवश्य म्हणावा, निश्चित फायदा होतो. तसेच सौंदर्याशी संबंधित, मेडिकलशी संबंधित, औषध निर्मिती क्षेत्रात सुद्धा यांना उत्तम यश मिळतं. म्हणून यामध्ये सुद्धा करिअर निवडायला हरकत नाही. मंडळी ही होती आपल्या या कन्या राशीची आणि त्यामधील नक्षत्राची संपूर्ण माहिती. कसा वाटला व्हिडिओ अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला विषय पोहोचण्यासाठी शेअर करा, लाईक करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबर 9892156163 या नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र हा 700 ओव्यांचा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून, तर अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता अगदी भारतात कुठे. तसेच आपल्या करिअरबद्दल, आपल्या कार्यक्षेत्राबद्दल, आपल्या जीवनातील प्रश्नांची उकल होण्याकरता आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सूक्ष्म मार्गदर्शन, सखोल मार्गदर्शन, सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या. नंतर आपली अपॉइंटमेंट्स बुक करा. नंबर 9892156163 थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच दिलेला असतो. तसेच योग्य मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली त्याबद्दलची ऑर्डर बुक करा. तसेच धूपदीपपात्र जे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायला मदत करते याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या भागात कन्या राशीनंतर येणाऱ्या तूळ राशीचं राशी वैशिष्ट्य माहिती करून घेण्याकरता. तोपर्यंत कळावे लोग असावा. धन्यवाद.